नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे अँगल आणि इट्स मेजरमेंट। त्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 मित्रांनो आपण पाहतोय। 1.1 मधला क्वेश्चन नंबर 8 आणि 10 8, 9, 10 असे काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। या अगोदर आपण क्वेश्चन नंबर 7 पर्यंतच्या व्हिडिओ बघितलेले आहेत। ऑलरेडी क्वेश्चन नंबर 7 पर्यंतचे गणित आपण बघितलेले आहेत। जर त्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो आपल्या समोर आहे। बघा क्वेश्चन नंबर 8 काय दिलाय, द सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय रेडियन and their difference is 60 degree. Find their measures in degrees. बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्याला इथं काय दिलंय की बाबा सम ऑफ टू अँगल्स इज 5 रेडियन आणि दोघांमधला डिफरन्स 60 आहे। तर मला काय म्हणायचं आहे की इथं एक मेजर रेडियन मध्ये दिले, दोघांमधला जो काही सम आहे दोघांची ती 5 पाय रेडियन दिले। आता 5 पाय रेडियन दिले म्हणजे 5 पाय रेडियनचा आपण डिग्री मध्ये आणू आणि इथं ऑलरेडी 60 डिग्री। तर ही जी अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 5 पाय रेडियन, हे जे मेजर दिले त्याला आपण डिग्री मध्ये आणू। 5 पाय रेडियनचा डिग्री मध्ये करण्यासाठी आपण काय करतो, 5 पाय इंटू 180 आपण पायने काय करतो मल्टिप्लाय करतो त्याला, म्हणजे काय होतं ते रेडियन टू डिग्री मध्ये होतं। लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही जे अँगल्स आहेत ते डिग्री मध्ये पाहिजेत। मग आपण यासाठी काय केलं, हे जे 5 पाय रेडियन आहेत त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करू। ओके, मग यांना डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, 180 आपण पायने मल्टिप्लाय करायचं आहे। आता बघा या ठिकाणी पाय गेले म्हणजे आपल्याकडे काय झालं बाबा, 5 पाय रेडियन इज इक्वल टू 180 इंटू 5 किती झाले 900 डिग्री झाले। म्हणजे आपल्याकडे 5 पाय रेडियन म्हणजे किती होतात, 900 डिग्री होतात। एवढं आपल्याला आता समजलेलं आहे। आता आपण पुढे जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करायला घेऊयात। आता इथं 2 अँगल्स आहेत, दोघांची सम आणि दोघांचा डिफरन्स दिलाय। आता 2 अँगल आहे म्हटल्यावर एक अँगल छोटा असणार, एक अँगल मोठा असणार। मग इथं लिहू मेजर ऑफ ग्रेटर अँगल। बघा मेजर ऑफ ग्रेटर अँगल जे आहे त्याचं जे मेजरमेंट आहे समजा आपण x डिग्री घेऊ। ओके, आणि मेजर ऑफ स्मॉलर अँगलचं जे मेजरमेंट आहे ते आपण काय करू, y डिग्री घेऊ। ठीक आहे, दोघांचं मेजरमेंट झालं। आता या ठिकाणी 2 कंडिशन आहेत। आता बाय फर्स्ट कंडिशन, आता जी पहिली जी कंडिशन आहे ती आपण या ठिकाणी बघूयात की बाबा बाय फर्स्ट कंडिशन। ओके, पहिली कंडिशन आपल्याला काय दिले की बाबा सांगितलंय की सम ऑफ टू अँगल इज 5 पाय रेडियन, दोघांचं सम जे आहे x प्लस y इज इक्वल टू 5 पाय रेडियन दिले बरं का, 5 पाय रेडियन दिले। ओके, मग आपण याला काय करू, x प्लस y इज इक्वल टू 5 पाय रेडियन म्हणजे काय झालं, रेडियनला डिग्री मध्ये केलं तर ते किती होतं, 900 डिग्री होते। याचा अर्थ याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1। ओके, अशा प्रकारे एक इक्वेशन तयार झालं। आता दुसरी एक कंडिशन दिली, त्या दुसऱ्या कंडिशन नुसार दुसरं इक्वेशन तयार होईल। मग इथं लिहायचं बाय सेकंड कंडिशन। आता सेकंड कंडिशन आपल्याला काय दिले बघा, सेकंड कंडिशन मध्ये दिले की दोघांमधला जो डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन देअर, ओके, देअर डिफरन्स इज 60 डिग्री म्हणजे x मायनस वाय ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर इज इक्वल टू 60 डिग्री, याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2। अशा प्रकारे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मला मिळालेले आहेत। बघा इक्वेशन 1 आहे x प्लस वाय इज इक्वल टू 900 आणि इक्वेशन 2 आहे x मायनस वाय इज इक्वल टू 60। आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी 10th स्टँडर्डला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे चॅप्टर बघितलं होतं। त्यानुसार हे 2 इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची। आता दोघांमध्ये जर बघितलं तर x प्लस वाय इज इक्वल टू 900 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 60, तर मायनस वाय आणि प्लस वाय आहे, हे दोघे जण कॅन्सल होऊ शकतात। तसं जर बघायला गेलं तर 2 इक्वेशनची ॲडिशन केली तर मायनस वाय प्लस वाय कॅन्सल होईल आणि दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर हा x आणि x कॅन्सल होईल। आपण काय करू, ॲडिशन करू, ॲडिशन करणं सोपं जातं। इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 आपण या ठिकाणी करूयात। इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 दोन्ही इक्वेशनची आपल्याला ॲडिशन करायची आहे। 1 काय, x प्लस वाय इज इक्वल टू 900, x प्लस वाय इज इक्वल टू 900 प्लस दुसरं जे इक्वेशन आहे ते काय बाबा, x मायनस वाय इज इक्वल टू 60। बघा x प्लस x किती x झाले, 2x झाले, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल झाले, 900 प्लस 60 किती झालं, 960 झालं।
आता एक्स आपल्या जाग्यावर 960 आपल्या जाग्यावर, आता 2 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय, सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 960 ला 2 ने जर डिवाइड केलं 960 डिवायडेड बाय 2, 2 4 जा 8, ओके 9 मधून 8 गेले 1, वरून आले 6 आणि 2 8 जा 16, ओके वरून आले 0, 2 0 जा 0, 480 डिग्री समजा एक्सची जी व्हॅल्यू आले, ओके मेजर ऑफ ग्रेटर अँगल इज 480 डिग्री या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. आता आपण स्मॉलर अँगल काढण्यासाठी काय करू, दुसरा जो अँगल आहे म्हणजे वायची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, ही जी आपल्याला एक्सची व्हॅल्यू आहे या एक्सच्या व्हॅल्यूला इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये आपण ठेवू शकतो. आपण या ठिकाणी 1 मध्ये ठेवू, 1 जरा बरं पडतंय. मग इथं लिहायचं प्लेस एक्स इज इक्वल टू 480 डिग्री इन इक्वेशन 1, ठीक आहे 1 मध्ये ठेवू. इक्वेशन 1 आपल्याकडे काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900, या ठिकाणी लिहा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900, ओके एक्सची व्हॅल्यू 480 प्लस वाय इज इक्वल टू 900, वाय आपल्या जाग्यावर 900 आपल्या जाग्यावर 480 प्लस आहे, पलीकडे गेला -480. आता या ठिकाणी वाय इज इक्वल टू 900 मधून 480 गेले, किती राहिले 420 डिग्री. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, दोन अँगल्स आहेत, एकाचं मेजर 480 डिग्री आलं, दुसऱ्याचं आलं 420 डिग्री, म्हणजे फाइंड देअर मेजर्स इन डिग्री, दोघांचं मेजर डिग्रीमध्ये काढायचं होतं. ओके मग गिवन अँगल्स जे आहेत आपल्याकडे आपण म्हणू गिवन अँगल्स किंवा मेजर ऑफ गिवन अँगल्स आर 480 डिग्री अँड 420 डिग्री. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येऊ शकतो. एकदम सिंपल आहे, जास्त अवघड नाही. ओके तर याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 9. ओके रोज 2-3 प्रश्न बघू, म्हणजे कसं अजून आपल्या 11वीचे ॲडमिशन प्रक्रिया सुरू व्हायचे, आपलं रिझल्ट लागायचा आहे 10चा, त्यामुळे रोज थोडा अभ्यास जरी केला तरी खूप छान होईल आपलं काम. ठीक आहे आता पुढे जाऊयात. पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9 जो आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊयात. बघा क्वेश्चन नंबर 9 काय आहे की मेजर ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल्स आर इन द रेशो 3:7:8. फाइंड देअर मेजर्स इन डिग्रीज अँड रेडियन. ओके मग आपण एक काम करू, मेजर्स ऑफ अँगल, बरं का. आता आपण या ठिकाणी काय करूया, द मेजर्स ऑफ द अँगल्स, तर रेशो ऑफ आपण काय करू, रेशो ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. ओके ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू किती बाबा 3:7:8. हा जो आहे रेशो आहे, मेजर ऑफ अँगलचा रेशो आहे, बरोबर. अँगलचे जे काय मेजर्स आहेत त्यांचा रेशो आहे. ओके सो देअर फॉर मेजर ऑफ अँगल्स, बरं का, देअर फॉर मेजर्स ऑफ, समजा आपण काय करू, मेजर्स ऑफ अँगल्स आर इन डिग्री, समजा त्यांचं डिग्री मधलं जे मेजर आहे ते आपण काय करू, इज इक्वल टू 3x त्याच्यानंतर 7x अँड 8x असं आपण काय करू, त्यांचं मेजरमेंट डिग्रीमध्ये घेऊयात. म्हणजे काय होतं, सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 आपल्याला माहिती आहे. ओके सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल्स इज 180 डिग्री हे आपल्याला माहिती आहे, ते आपण या ठिकाणी लिहू. बघा सम ऑफ अँगल्स, ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल, ओके ट्रायंगल इज 180 डिग्री. सो देअरफॉर 180 डिग्री असते म्हणून तिघांचं जे काही मेजर आहे, देअरफॉर आपल्याकडे काय करू आपण या ठिकाणी लिहू, देअरफॉर 3x प्लस 7x प्लस 8x या तिघांची सुद्धा आपल्याकडे ॲडिशन काय असणार आहे 180 डिग्री, कारण सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आपण 9 स्टँडर्डला बघितलंय. आता 3 + 7 किती झाले 10 आणि 10 + 8 18. देअरफॉर 18x इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची, एक्स आपल्या जागेवर 180 आपल्या जागेवर 18 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 18 10 जा 180. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती आलं बाबा 10. एक्सची व्हॅल्यू आली 10. आता या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, जे अँगल्स आहेत त्या अँगलचं जे काय मेजरमेंट आहे ते आपल्याला काय करायचं डिग्रीमध्ये आणि रेडियनमध्ये काढायचं. तर पहिलं डिग्रीमध्ये काढू, मेजर्स ऑफ अँगल्स आर इन डिग्री. ओके आता पहिलं डिग्रीमध्ये काढू. मग डिग्रीमध्ये काढण्यासाठी पहिला जो आपल्याकडे अँगल आहे, 3 अँगल्स आहेत ना, पहिला जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट किती बाबा 3x आहे, पहिल्याचं मेजरमेंट आहे 3x आहे. मग 3 × x ची व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे 3 × 10 किती झालं 30 डिग्री.
दुसरा जो अँगल आहे 7x आहे, 7x आहे म्हणजे 7 × 10, एक्सची व्हॅल्यू 10 आहे, किती झालं 70 डिग्री. आणि तिसरा जो अँगल आहे तो आहे आपल्याकडे 18x आहे, सॉरी 8x आहे, 8x आहे म्हणजे 8 × x ची व्हॅल्यू आहे 10, 8 × 10 किती झालं 80 डिग्री. तिघांची ॲडिशन केली की बाबा किती येते बाबा 30 + 70 100 आणि 100 + 80 180 झालं. म्हणजे हे जे मेजरमेंट आहे ते झालं कशामध्ये बाबा डिग्रीमध्ये झालं. आता रेडियनमध्ये काढू. मग इथं लिहू मेजर्स ऑफ अँगल्स आर इन रेडियन. ओके, आता रेडियनमध्ये आपण या ठिकाणी काढू. रेडियनमध्ये काढताना जे डिग्रीमध्ये आहे ना त्याला काय करायचं पाय आपण 180 ने मल्टिप्लाय करायचं. मग पहिला जो अँगल आहे आपला तो किती बाबा 30 डिग्री आहे. 30 डिग्रीला रेडियनमध्ये जर काढलं तर काय होतं 30 × पाय आपण 180 ने काय करायचं असतं मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजे ते काय होतं आपलं रेडियनमध्ये होऊन जातं. आता बाबा इथं काय होईल 13 जा तर सॉरी 13 6 जा 180, 3 6 जा 18 होतात म्हणून 36 जा 180. मग या ठिकाणी पाय अपॉन 6 रेडियन हे आपला आन्सर येईल. दुसरा जो अँगल आहे तो कितीचा आहे 70 डिग्रीचा. 70 डिग्री मग इज इक्वल टू काय होणार बाबा 70 × पाय अपॉन 180 रेडियन होऊन जाईल. बरोबर. आता या ठिकाणी 0 0 कट झाला म्हणजे काय झाला 7 पाय अपॉन 18 रेडियन. ओके, हा झाला कुठला अँगल झाला दुसरा अँगल झाला. तिसरा अँगल काय बाबा 80 डिग्री आहे. मग थर्ड जो अँगल आहे तो आपल्याकडे काय बाबा 80 डिग्री. त्याचं रेडियनमध्ये करण्यासाठी काय करणार 80 × पाय अपॉन 180 ने आपण काय करू मल्टिप्लाय करून रेडियन झालं. आता या ठिकाणी बघा हा 0 0 गेला म्हणजे आपल्याकडे काय आलं बाबा या ठिकाणी 8 पाय अपॉन 18 रेडियन. आता 8 आणि 18 2च्या टेबलमध्ये येतात म्हणून या ठिकाणी करू 2 4 जा म्हणून 4 पाय आणि 2 9 जा म्हणून 9, 4 पाय अपॉन 9 रेडियन. अशा प्रकारे जे काही अँगल्स आहेत त्या अँगल्सचे मेजरमेंट जर आपण डिग्रीमध्ये जर बघायला गेलो तर 30 डिग्री 70 डिग्री 80 डिग्री येईल. आणि यांचंच मेजरमेंट जर का रेडियनमध्ये बघायला गेलो तर पाय अपॉन 6 रेडियन, 7 पाय अपॉन 18 रेडियन आणि 4 पाय अपॉन 9 रेडियन अशा प्रकारे येईल. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन जो आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. पण हा समजण्याच्या अगोदर हे जे काही क्वेश्चन्स आपण बघतोय ते समजण्याच्या अगोदर या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे. या अगोदरच्या जर तुम्ही व्हिडिओज बघितल्या नसतील तर कदाचित हे समजून घ्यायला खूप अवघड जाईल. त्यामुळे या अगोदरच्या व्हिडिओ बघून घ्या. त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केला. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या आधीच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला बघून घेणं गरजेचं आहे. आता पुढचं बघा क्वेश्चन नंबर 10 जो आहे तो या ठिकाणी जर आपण बघितला तर क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय बघा या ठिकाणी आपल्याला दिले की द मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल्स आर इन AP. ओके, आता याच्यामध्ये काय दिलंय द ग्रेटेस्ट बघा अँड द ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट म्हणजे लिस्ट स्मॉलेस्ट अँगल. फाइंड द अँगल्स इन डिग्री अँड रेडियन. ओके, आता या ठिकाणी आपण एक काम करू मेजर ऑफ अँगल्स बघा मेजर ऑफ अँगल्स आर इन डिग्री. समजा अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन डिग्री डिग्रीमध्ये घेऊ चला आपण. आता हे जे अँगल्स आहेत ते कसे आहेत अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत AP मध्ये आहेत. मग 3 अँगल्स आहेत. मग 3 टर्म्स ऑफ AP काय असतात पहिली असते A - D हा एक अँगल असतो. बाबा बघा वेगळा कलर या ठिकाणी वापरू. बाबा बघा या ठिकाणी येतं A - D ओके कॉमा किंवा असंच घेऊ A - D कॉमा A आणि A + D असे 3 हे अँगल्स असणार आहेत आपल्याकडे. ओके, आता या ठिकाणी पहिलं काय दिलंय की द मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इन AP. आता याच्यामध्ये एक कंडिशन आपल्याला दिले बाय गिव्हन कंडिशन. जी कंडिशन दिली ती आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा बाय गिव्हन कंडिशन. ओके, जी काही कंडिशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ती कंडिशन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ही कंडिशन आपल्याला काय दिली की द ग्रेटेस्ट अँगल जो ग्रेटेस्ट अँगल कुठला A + D असणार आहे. A + D हा जो आहे ना ग्रेटेस्ट अँगल असणार आहे. आणि पुढे काय दिलंय इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. हा स्मॉलेस्ट अँगलच्या 5 टाइम्स आहे. पण याच्या अगोदर आपण एक काम करूयात. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे आपल्याला एक गोष्ट म्हणजे 2 इक्वेशन या ठिकाणी तयार करावं लागणार आहे. या सगळ्यांची सम किती असणार 180 असणार. इथे लिहायचं सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. देअरफॉर यांची सम 180 म्हणजे काय असणार A - D वेगळा मार्कर घेऊ आपण वेगळा कलर घेऊ. बघा A - D प्लस A आणि प्लस A + D इज इक्वल टू झालं 180 डिग्री. आता याच्यातून काय काय कट होईल ते बघा. याच्यामधून -D आणि +D कट झाला म्हणजे A किती A झाले बाबा 3A झाले.
3a इज इक्वल टू 180. सो देअरफॉर ए आपल्या जाग्यावर 180, आपल्या जाग्यावर हा 3 मल्टिप्लाय इकडाला डिवायडेड बाय. सो देअरफॉर ए इज इक्वल टू 3 6 जा 18 म्हणून या ठिकाणी आला 60 डिग्री. एचं जे मेजरमेंट आहे अँगल ऑफ ए तो जो आहे तो आपल्याकडे किती आला 60 डिग्रीचा आलेला आहे. आता बाय गिवन कंडिशन, आता इथं बघा एक कंडिशन आपल्याला जी दिलेली आहे बाय गिवन कंडिशन, बघा ही कंडिशन जी दिलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागणार आहे. कंडिशन काय दिले की बाबा द ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. आता ग्रेटेस्ट अँगल किती ए प्लस डी इज 5 टाइम्स इंटू स्मॉलेस्ट अँगल. स्मॉलेस्ट अँगल काय बाबा ए मायनस डी. ठीक आहे. आता या ठिकाणी ए ची व्हॅल्यू 60 आहे, तिला जर याच्यामध्ये टाकली तर डी ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली मिळेल. ए किती बाबा 60 प्लस डी इज इक्वल टू 5 इंटू ए मायनस डी. ए किती 60 मायनस डी. ओके. आता बघा 60 प्लस डी आपल्या जाग्यावर 5 इंटू 6 किती झालं 300 झालं, मायनस 5 इंटू ए 5 इंटू डी 5d झालं. ओके. आता डीला इकडे घेऊ, नंबर तिकडे टाकू. बघा हा डी आपल्या जाग्यावर मायनस 5d इकडे आला प्लस 5d, 300 आपल्या जाग्यावर प्लस 60 पलीकडे गेला मायनस 60 झाले. आता 5 प्लस 1d किती झालं 6d झालं आणि 300 मधून 60 गेले म्हणजे किती राहिले बाबा 240 डिग्री राहिले. डी आपल्या जाग्यावर 240 आपल्या जाग्यावर 6 मल्टिप्लाय इकडे आलं डिवायडेड बाय. सो डी इज इक्वल टू किती झालं 6 4 जा म्हणून या ठिकाणी 4 आलं 40 डिग्री. डी ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे काय आले बाबा 40 डिग्री आलेली आहे. आता आपल्याला अँगल जे आहेत त्यांचे मेजरमेंट काढायचे आहेत. मेजर ऑफ अँगल्स जे आहेत ते कशामध्ये डिग्री आणि रेडियनमध्ये. तर मी तर शॉर्टकटमध्ये लिहितो त्याला डिग्री. तर हे जे अँगल्स आहेत त्यांचं मेजरमेंट जे आहे ते डिग्रीमध्ये. ओके. पहिलं डिग्रीमध्ये मेजरमेंट काढू. डिग्रीमध्ये मेजरमेंट काढताना पहिला जो अँगल आहे तो तुमचा काय बाबा ए मायनस डी आहे. पहिला जो अँगल आहे तो ए मायनस डी. ए ची व्हॅल्यू 60 आहे, मायनस डी ची व्हॅल्यू 40 आहे, किती झालं 20 डिग्री. दुसरा जो अँगल आहे ए, दुसऱ्याचं मेजर काय बाबा ए आहे आणि एचं मेजरमेंट आहे 60. सो देअरफॉर ए इज इक्वल टू तुमच्याकडे 60 डिग्री आहे. आणि तिसरा आहे ए प्लस डी. ए ची व्हॅल्यू 60 प्लस डी ची व्हॅल्यू 40. 60 प्लस 40 किती झालं 100. बघा म्हणजे ते जे 3 अँगल्स आहेत त्यांचे मेजरमेंट जर बघितलं तर 20 डिग्री 60 डिग्री आणि 100 डिग्री असे 3 आले. तिघांची जर सम केली 20 प्लस 60 80 आणि 80 प्लस 100 180 झालं. बरोबर आहे. आता पुढचे जे अँगल्स आहेत त्यांचं मेजरमेंट रेडियनमध्ये मेजरमेंट काढू. पहिला जो अँगल आहे तो किती डिग्री आहे बाबा 20 डिग्री. आता याचं रेडियनमध्ये करण्यासाठी याला काय करतो आपण पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करतो. बघा 20 इंटू पाय अपॉन 180 याने मल्टिप्लाय केलं रेडियन झालं. 21 जा 20 29 जा 180 मग या ठिकाणी काय आलं पाय अपॉन 9 रेडियन. हा झाला एक अँगल. दुसरा काय बाबा 60 डिग्री. 60 डिग्री याला रेडियनमध्ये करण्यासाठी काय करतो 60 इंटू पाय अपॉन 180 आणि मग झालं रेडियन. 6 3 जा 18 म्हणून इथं पाय अपॉन 3 आलं रेडियन. आणि तिसरा जो अँगल आहे तो काय बाबा 100 डिग्री. याचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे काय येतं 100 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. आता याच्यामध्ये काय काय कट होईल बाबा बघा 0 0 गेला. आता 18 आणि 10 2च्या टेबलमध्ये येतात. 2 5 जा 10 म्हणून या ठिकाणी 5 पाय आणि 2 9 जा 18 म्हणून 9 5 पाय अपॉन 9 रेडियन. तर अशा प्रकारे हे मेजरमेंट्स आपण काढू शकतो. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. यानंतर आपण पुढे जाऊयात. राईट. ओके. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. जवळपास 8 9 आणि 10 असे 3 क्वेश्चन बघितलेत. पुढचे क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. रोज आपण एक व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून थोडा जरी अभ्यास झाला तरी खूप झालं. परीक्षा म्हणजे तुमचा ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायच्या अगोदर एक चॅप्टर जरी आपला झाला 11th स्टँडर्डचा तरी खूप छान होईल. आणि त्यानंतर ज्यावेळेस कॉलेज रेग्युलरली चालू होईल त्यावेळेस आपण व्हिडिओ जी आहे ती जवळपास आता जी 20-25 मिनिटाची व्हिडिओ बनते त्याऐवजी आपण 1 तासाच्या व्हिडिओज नंतर आपण बनवण्याचा प्रयत्न करू तुमच्यासाठी. ठीक आहे. तर तुर्तास इथेच थांबूयात. पण या अगोदरच्या व्हिडिओ जर नसतील बघितल्या तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या व्हिडिओज बघून घ्या. बाय मित्रांनो. धन्यवाद.